हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्त असाल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर मी आज करणार आहे बटाटा आणि साबुदाणा चकली. तर उपवासाची चकली आहे तर तेच बनवणार आहे. तर मी इथं बटाटे शिजवून घेतल्यात, बघू शकता तुम्ही, साल काढून ठेवले. आणि मी रात्री ना म्हणजे हे 1 किलो बटाटे आहेत आणि हा अर्धा किलो साबुदाणा आहे, गरम पाण्यात भिजवला आहे मी. तर आता मी तेच करणार आहे, तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे कसं करणार आहे ते. चला. तर इथे ना मी सगळे जे बटाटे शिजवून घेतलेले होते ना, 1 किलो बटाटे शिजवून घेतलेले होते. तर तेच मी आता असे चांगले खिसून घेत आहे आणि व्यवस्थित खिसून घ्यायचं आहे. त्याचे तुकडे वगैरे जाऊन द्यायचे नाही त्याच्यामध्ये, कारण तुकडे वगैरे गेले तर परत आपण मिक्स केलं ना, जेव्हा आपण सोऱ्यातून खाली म्हणजे चकली पाडतो ना, तेव्हा ते म्हणजे येत नाही व्यवस्थित. त्याच्यामुळे व्यवस्थित बारीक असं खिसून घ्यायचं आहे. नंतर मी एका पातेल्यात थोडंसं पाणी ओतून घेतलं, अर्धा ग्लास वगैरे पाणी ओतायचं आहे. आणि परत ते चांगलं म्हणजे गरम होऊन द्यायचं, उकळून द्यायचं. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ते नंतर थोडंसं असं उकळी मारायचं पाणी आणि नंतर मग त्याच्यामध्ये जो भिजवलेला साबुदाणा आहे ना, तो टाकून घ्यायचा आहे. तर इथे बघा मी सगळा साबुदाणा आहे ना, तो त्याच्यामध्ये टाकून घेते आणि ते नंतर ना व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता सगळं मिक्स केलेलं आहे मी पाणी त्याच्यामध्ये आणि छान असं एकदम असं हलवायचं सारखं, कारण ते खाली लागतं आणि त्याच्यामुळे व्यवस्थित हलवून परत आपण ते म्हणजे झाकून ठेवणार आहे. तर ते 15-20 मिनटं तरी लागतात की ते पूर्ण म्हणजे असे ट्रान्सपरंट होईपर्यंत वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे चकली खूप छान होते. तर तुम्ही बघू शकता इथे 10-15 मिनटं मी बघितलं. परत म्हणजे अधूनमधून थोडंसं ते हलवायचं आहे. नंतर बघायचं की झालं आहे का. तर इथे बघा छान असं माझा साबुदाणा झाला आहे, तुम्ही बघू शकता. तर ट्रान्सपरंट झाला आहे. नंतर त्याच्यामध्ये जो बटाटे खिसलेले होते ना, तो सगळं आपण जे आहे बटाट्याचं ते टाकून घ्यायचं आहे. तर हे बघा मी एका पाटीमध्ये तो खिसलेलं होतं ना, त्याच्यामध्येच मी साबुदाणा काढून घेतलेला आहे, कारण पातेलं खूप गरम होतं त्याच्यामुळे आणि पाटी थंड होती. तर हे सगळं मिश्रण म्हणजे एकजीव करायचं आहे व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये मी नंतर थोडंसं मीठ आणि तिखट वगैरे सगळं टाकणार आहे. तर तुम्ही बघू शकता आपण थोडंसं टाकलंच होतं अगोदर, तरी पण बटाट्यात टाकलं नव्हतं, त्याच्यामुळे वरून थोडंसं आणि मीठ टाकायचं आणि थोडंसं चाखून बघितलं तरी चालेल मिक्स झाल्यानंतर, कारण की त्याला व्यवस्थित मीठ म्हणजे पाहिजे तरच ते छान लागतं वाळल्यानंतर. आणि हे एकदम एकसारखं एकजीव करून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवेलच की कसं करायचं आहे ते. तर हे बघा एकदम असं व्यवस्थित करायचं आहे, कारण की ते वेगवेगळं थोडंसं म्हणजे चिकट होतं ना, त्याच्यामुळे हे बघा एकसारखं झालेलं आहे माझं एकजीव. तर हे पीठ आहे ना, नंतर सोऱ्याला वगैरे थोडंसं म्हणजे तेल लावून घ्यायचं आहे, तर म्हणजे त्याला चिटकत नाही. नाही लावलं तरी चालतं किंवा लावलं तरी चालतं तुमच्या म्हणण्याप्रमाणे. तर मी ते थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि मी ह्या भांड्यावर म्हणजे चकली करून घेणार आहे. तर हे माझं पातेल्यावरचं जे भांडं आहे ना, ते आहे. तर मी ना ह्याच्यावरती चकली करणार आहे आणि हे तसंच उन्हामध्ये म्हणजे ठेवून वाळवून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मी सगळा गच्च सोऱ्या भरलेला आहे आणि तेच मी चकली करणार आहे. तर खूप छान होते आणि 2 प्रकारे करू शकतो. मी ह्या पद्धतीने ह्यावेळेस केलेली आहे. तर ही अशी चकली पाडायची आहे. ते खूप सुंदर अशा चकल्या माझ्या होत आहे, तुम्ही बघू शकता. तर असे एक एक करून सगळ्या चकल्या मी करून घेते आता. तर इथे बघा माझ्या सगळ्या म्हणजे चकल्या त्या भांड्यावर करून झालेल्या आहेत आणि नंतर ह्या मी ना अशा वाळवून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती छान अशा वाळलेल्या आहेत. तर ह्या चकलीला मी म्हणजे 3 दिवस तरी वाळवलेलं आहे, कारण ते पातळ असतं ना, त्याच्यामुळे 3 दिवस मी चांगलं ऊन दिले त्याला आणि छान अशा माझ्या चकल्या कडकडीत वाळल्यात आणि आता मी तळून दाखवते तुम्हाला. चांगलं तेल गरम झालं ना, मग टाकायच्या म्हणजे खूप छान होतात. आणि इथे बघा कशा फुलतायत. आणि तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असतील ना, तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर इथे बघा खूप छान फुलल्यात. तर हे बघा अशा फुललेल्या आहेत आणि खायला पण कुरकुरीत लागतात, खूप छान होतात. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पूर्ण माझ्या ह्या तळून झालेल्या आहेत व्यवस्थित. आता मी काढून घेते आणि थोडंसं थंड झालं ना,
ते तुम्हाला मी दाखवते. ह्याचा आवाज पण कसा येतोय. एकदम छान होतात आणि फुगल्यात पण किती छान आणि खायला पण अशा क्रिस्पी लागतात. तर मस्त लागतात आणि तिखट टाकलेलं त्यामुळे छान लागतात. तर मला दोन्ही प्रकारचे आवडतात. तुम्हाला कशा आवडतात ते कमेंटमध्ये सांगा. चला बाय.